और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एकमेकांचे पदाधिकारी आपल्या पक्षामध्ये घेण्यावरून काही दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्य राजकारणात झालेला वाद शांत झाल्याचं वाटत असताना आज डोंबिवलीमध्ये आज पुन्हा एकदा हा वाद उफाळून आलाय। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज भाजपामध्ये केलेल्या प्रवेशानंतर डोंबिवलीत शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली। तसेच आमच्याकडे येण्यासाठी तुमच्या पक्षातील अनेक लोक रांगेत असूनही आम्ही युती धर्माचं पालन करत असल्याचं सांगत आमदार राजेश मोरे यांनी पुन्हा एकदा युती धर्माची आठवण करून दिली आहे। आज डोंबिवली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 वेळा असलेले आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी आज आमच्या पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे। मधल्या 1 महिन्यापूर्वी सन्माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या चर्चा झाल्यानंतर की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही आणि शिवसेनेचाही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचा नाही असं ठरलेलं असताना सुद्धा आज आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे। मी त्याचा निषेध करतो। आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, आदरणीय लालकृष्ण अडवाणी साहेब असतील आणि आदरणीय प्रमोदजी महाजन साहेब असतील आणि आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या भारतीय जनता पार्टी शिवसेना हा महायुतीचा महायुती ही वर्षानुवर्ष या युतीच्या माध्यमातून आपण काम करत आहोत। केंद्रामध्ये पण महायुतीची सत्ता आहे, राज्यामध्ये पण महायुतीची सत्ता आहे आणि मग ते असून सुद्धा राज्यामध्ये ठरलेलं असून सुद्धा आज आमच्या एका कार्यकर्त्याचा प्रवेश घेण्यात आलेला आहे। आज आमच्याही शिवसेना पक्षाकडे भरपूर अशी लाईन आहे, मी ती डिक्लेअर पण करू शकतो कोण कोण येणार आहेत आपल्याकडे, पण आम्ही एकदा दिलेला शब्द हा कधी न मोडणारा शिवसैनिक आहे। कारण ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची सेना आहे। एकदा शब्द दिला म्हणजे शब्द दिला आणि इथे अनेक उमेदवार प्रचंड प्रमाणात इच्छुक आहेत शिवसेनेमध्ये। आज भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार नसल्यामुळे 4 वेळा आमदार असून सुद्धा कुठल्याही संघटनेचा बांधणी न केल्यामुळे आज शिवसेना पक्षाचे उमेदवार फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहे। अनेक प्रलोभन, अनेक हे देऊ ते देऊ अशी प्रलोभन देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत। हे अतिशय चुकीचं आहे। मी त्याचा निषेध करतोय कारण ही आपली महायुती आहे आणि महायुती वर्षानुवर्ष आपण चालवणारी महायुती आहे आणि ही महायुती अभेद्य राहावी अशी शिवसेना पक्षातर्फे जोरदार मागणी आहे। कारण केंद्रामध्ये पण महायुती आहे, राज्यामध्ये पण महायुती आहे आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे कुठल्याही हालतमध्ये काही न झालं तरी युती धर्म पाळला पाहिजे
आणि आम्ही सर्व शिवसैनिक पालत आहोत. पण आज पदाधिकारी घेतल्यामुळे मी आज निषेध व्यक्त करतो. हा वरच्या लेवलचा विषय आहे, वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल. तरी पण आमचे राजेचे कदम बोलते. माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी 2 तारखेची अल्टिमेटम दिलं होतं. भाजपासारख्या शिस्तप्रिय आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना तो अधिकार आहे का युतीवर बोलण्याचा? भाग 1. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही युती नैसर्गिक विचारांवर आधारित युती आहे आणि ही युती सन्माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय अटलजी बिहारी वाजपेयी आणि आपले लालकृष्ण अडवाणी अशा या हिंदुत्वाच्या विचारांवर झालेली ही युती आहे, अभेद्य युती आहे. आता बघाल तर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, सन्माननीय आपले भारताचे पंतप्रधान कणखर नेतृत्व मोदीजी आणि आपले कणखर नेतृत्व गृहमंत्री सन्माननीय अमितजी शहा यांच्या बरोबर केलेली ही अभेद्य युती आहे. हा वरिष्ठ लेवलचा विषय आहे. या विषयावर बोलण्याची क्षमता ही रवींद्र चव्हाणांची नक्की आहे का? जर असेल तर त्यांनी यावर उत्तर द्यावं, ही अशी आमची शिवसैनिकांची प्राज्वळ भावना आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये फूट पाडण्याचं काम सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब का करतायत याचं सुद्धा आमच्याकडे शिवसैनिक मी त्यांच्या मतदारसंघात येत असल्यामुळे सांगू शकतो की स्थानिक आमचे ते लोंबिवलीचे आमदार आहेत. आज तुम्ही बघाल तर मालवण हे त्यांचं मूळ गाव आहे आणि डोंबिवली हा त्यांचा मतदारसंघ आहे. आज दोन्हीकडे ते आग लावायचं काम का करतायत बरं? आज डोंबिवलीत सुद्धा न सांगता वरिष्ठ पातळीवर ठरलं असताना की एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाही, पण जाणीवपूर्वक शिवसेनेचे जे उमेदवार, की शिवसेना सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही येणाऱ्या निवडणुकीत, मग असे 2 नंबरचे दुसऱ्या फळीतले आमचे उमेदवार पळवायचे, विविध आमिष दाखवायची, पैशांचं आमिष दाखवायचं, MNC देतो तुम्हाला, महापौर देतो, असे असंख्य नावं अनेक घेता येतील. दीपेश म्हात्रे आहेत, आमचे वामन म्हात्रे यांचे चिरंजीव अनमोल म्हात्रे आहेत, आमचे महेश पाटील आहेत, त्यांची भगिनी आहे, विचारे आहेत, अशी अनेक नावं आम्ही घेऊ शकतो. परंतु संयमी नेतृत्व सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी वरिष्ठ पातळीवरची युती बघून आम्हाला संयम पाळायला सांगितलेला आहे. आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या देखील मागे भाजपचे असंख्य पदाधिकारी आहेत. रवींद्र चव्हाण हे फक्त शिवसेनेची आणि इतर पक्षातली मुलं पळवत नाहीयेत, हे काम सुद्धा पळवत आहेत, हे गेल्या आठवड्यापासून दिसून येते. सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होणारी विविध विकास कामं ही स्वतःच्या नावावर दाखवायची काम गेले 2 आठवड्यापासून, म्हणजे कामाची चोरी करण्याचं काम गेले 2 आठवड्यापासून रवींद्र चव्हाण हे माननीय प्रदेश अध्यक्ष का करतायत? सुशिक्षित सुसंस्कृतांची डोंबिवली नगरी आहे ही. या डोंबिवली नगरीमध्ये संघाचे विचार आहेत, सुशिक्षितांचं इथे वावर आहे. अशा याच्यात गुंडगिरी पसरवून कुठला संदेश देण्याचा ते प्रयत्न करतायत. ही युती अभेद्य आहे जरी असली तरी रवींद्र चव्हाणांनी एवढं लक्षात ठेवावं, शिवसेना हा राखेतून निर्माण झालेला पक्ष आहे. तुम्ही एक नेला तर 100 शिवसैनिक उभे राहतात आणि त्याचं प्रत्यय 2 दिवसापूर्वी आमच्या विकास म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला पळवून लावलं. गेला होता कुठल्या उद्घाटनाला, त्याच्यातून दिसून आलं. आणि असं प्रत्येक ठिकाणी मग तुम्हाला शिवसैनिक पळून लावतील, हे लक्षात ठेवावं. त्यामुळे कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.